So welcome back, my dear friends. Let us learn about the concept of comparing numbers. Comparing numbers याला आपण थोडक्यात काय तर संख्यांची तुलना करणे असं म्हणतो. आता कोणाचीही तुलना म्हटल्यानंतर आपल्याला माहितीच आहे की कोणीतरी लहान असतो कोणीतरी मोठा असतो. अर्थात माणसांमध्ये अशी तुलना करायला नाही पाहिजे, परंतु मॅथमॅटिक्स मध्ये ही तुलना करायची आहे. Comparing numbers means identifying which is a smaller and which is a bigger number from the given pair of numbers. दिलेल्या संख्यांच्या जोडीमध्ये कोणती संख्या छोटी आहे आणि कोणती संख्या मोठी आहे हे आयडेंटिफाय करणे, ओळखणे, यालाच आपण कंपेअरिंग नंबर्स किंवा संख्यांची तुलना असं म्हणतो. इट इज व्हेरी सिंपल. लेट अस लर्न विथ सम एक्झाम्पल्स. काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण त्याला समजून घेऊ शकतो. सो देयर इज अ क्वेश्चन, कंप्लीट द टेबल. सो हियर द ग्रुप ऑफ टू नंबर्स आर गिवन and you have to write a smaller number in this column and bigger number in the next column. But always remember what to do for this type of the question. अशा प्रश्नाच्या वेळेला काय करायचं हे मात्र स्मरणात असू द्या. बेसिक गोष्ट काय करायची आपल्याला, सगळ्यात पहिल्यांदा दोन संख्यांपैकी कोणती संख्या छोटी आणि कोणती मोठी हे आयडेंटिफाय करताना, ओळखत असताना ऑलवेज बिगिन फ्रॉम द बिगेस्ट प्लेस ऑफ द नंबर्स. ऑलवेज बिगिन फ्रॉम बिगेस्ट प्लेस ऑफ द नंबर्स. नेहमी युनिट प्लेस कडून नाही, लास्ट पोझिशन पासून सुरू करायचं आहे. एक्झाम्पल, या संख्यांमध्ये युनिट्स, टेन्स, 100 आणि 1000 प्लेस आहे. इथे सुद्धा युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स अँड देन 1000 असे 1000 पोझिशन किंवा 1000 प्लेस हे दोन्ही संख्यामधलं लास्ट प्लेस आहे. अर्थात एक छोटी गोष्ट तुम्हाला इथे सांगतो, जर का दोन्ही संख्यामध्ये प्लेस सारखं नसेल, म्हणजे इकडे 4 अंकी संख्या इकडे पण 4 अंकी संख्या आहे, तर ती झाली प्लेस सेम असणारी संख्या. पण समजा बऱ्याच वेळेला असे देतील की एकीकडे 5 डिजिट नंबर आणि दुसरीकडे 4 डिजिट नंबर, मग तर विषय संपला. द 5 डिजिट नंबर इज ऑलवेज बिगर दॅन द 4 डिजिट नंबर. ओके, ते खूप सोपं आहे. परंतु बट व्हेन द डिजिट्स आर इक्वल इन द गिवन पेअर ऑफ नंबर्स, दिलेल्या संख्येच्या जोडीमध्ये जर डिजिट सेम असतील, म्हणजे इकडे पण 5 अंकीच दिले, दुसरे पण 5 अंकीच दिले, किंवा एक संख्या 4 अंकी आहे, दुसरी संख्या सुद्धा 4 अंकी आहे, द बेस्ट वे, या वेळेला सगळ्यात मुख्य मार्ग कुठला आहे तर युनिट पासून कंपेअर करायचं नाही. नेहमी 4 अंकी संख्यामध्ये 1000 पासून सुरू करायचं कंपेअर करायला. ओके, तर मग इथे आता 4 अंकी संख्या आहेत, त्यामुळे 1000 पासून कंपेअर करायला सुरू करूया. डायरेक्ट आन्सर सापडत आपल्याला. पहा, इथे आहे 2000 आणि या संख्येमध्ये आहे 1000. अर्थातच 1000 हे स्मॉलर आहे 2000 पेक्षा, आणि म्हणूनच इथे बाकीचं कुठल्याही संख्याचा विचार करायची गरजच पडत नाही आणि एका क्षणात, एका सेकंदात आपल्याला आपला आन्सर मिळून जातं. आणि म्हणून 2123 इज अ बिगर नंबर. 2123 इज अ बिगर नंबर and 1968 is a smaller number. Let us see the next example. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघूया. Sometimes what happens in a 4 digit number, both the 1000 places in both the numbers are given equal or same. दोन्ही संख्यांमध्ये दोन्ही 1000 प्लेस सारखे दिलेले असतील. आता दोन्ही 1000 प्लेस जर सारखे दिलेले असतील तर त्या केसमध्ये काय करावं लागेल आपल्याला हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, इथे 1000 प्लेसला 2 आहे आणि इथे सुद्धा 1000 प्लेसला 2च आहे. अब क्या करे बेटा, इसके बाद तेरे को चेक करना पड़ेगा कि 100 प्लेस पर क्या दिया है. म्हणजे शतक स्थानाला काय दिलंय. दोन्ही संख्या 4 अंकी आहेत. यस सर. दोन्ही संख्येचा चौथा जो अंक म्हणजे 1000 प्लेस जे आहे ते इक्वल आहे. यस, इक्वल आहे. तर मग आता काय करावं लागेल, 100 प्लेसला चेक करून बघ रे बाबा. कुठल्या प्लेसला चेक करायचं आहे, 100 प्लेसला चेक करायला लागेल. आणि म्हणून इथे 2342 आणि इकडे मात्र 2432 आहे. हे 2 सेम आहेत, विषय संपला. इथे 300 आहे, इथं 400 आहे. अर्थातच 2432 हे बिगर नंबर असणार. ओके,
म्हणूनच इकडे आपल्याला लिहिता येईल 2342 इज अ स्मॉलर नंबर than 2432 is a bigger number. One more last example. 9542 and 9549. ओ तेरी, अब तो बहुत कुछ समान समान लग रहा है की नाही? आता तर बऱ्यापैकी सारखं आहे सगळं. काय काय सारखं दिलेलं आहे हे चेक करा. 1000 प्लस 9 आहे, इकडे पण 9 आहे. 100 प्लस 5 आहे, इकडे सुद्धा 5 आहे. 100 प्लस, त्यानंतर 10 प्लस 4 आहे, 10 प्लस 4 आहे. आणि मग अशा वेळेला तुम्हाला चेक करावं लागेल, युनिट प्लेस चेक करावं लागेल. आणि म्हणूनच युनिट प्लेस जर चेक केलं तर नक्कीच कळेल आपल्याला इथे युनिट प्लेसला 2 आहे, इकडे युनिट प्लेसला 9 आहे. आता हे तिन्ही प्लेस दोघांचे पण सेम आहेत, 954 954. अशा वेळेला कम्पेअर कुठे करणार? लास्ट डिजिट मध्ये. म्हणजेच युनिट प्लेसला इकडची जी संख्या दिसते तुम्हाला तिथे 9 इज बिगर दॅन 2 अँड देअरफॉर द होल नंबर 9549 is bigger and 9542 is smaller. आणि म्हणून मी इथे लिहितोय 9542 is smaller than 9549. अशा पद्धतीने एक संख्या स्मॉलर आणि दुसरी बिगर हे आयडेंटिफाय करण्याची ही सगळ्यात सोपी आणि बेस्ट टेक्निक आहे. लक्षात घ्या, आपल्याला बऱ्याच वेळेला सिम्बॉलिक प्रेझेंटेशन सुद्धा द्यावं लागतं. ओके, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोतच. ठीक आहे. कंपेअरिंग नंबर्स मधला आणखीन एक महत्वाचा भाग असतो, तो म्हणजे सिम्बॉलिक प्रेझेंटेशन. आयदर द गिवन नंबर इज अ स्मॉलर और बिगर. इफ यू आर एबल टू आयडेंटिफाय इट, देन इवन यू हॅव टू राईट दिस इन अ प्रॉपर सिम्बॉलिक मॅनर. ते आपल्याला सिम्बॉलच्या सहाय्याने लिहिता पण आलं पाहिजे. 3 प्रकारचे सिम्बॉल असतात, सगळ्यांचं लक्ष असू द्या. पहिला सिम्बॉल, ज्या वेळेला आपण असा सिम्बॉल लिहितो त्यावेळेला त्याला म्हणायचं काय तर माहित असू द्या. या सिम्बॉल मध्ये एक लक्षात घ्या, समोरची जी बाजू आहे ती मोठी आहे आणि इकडची बाजू छोटी होत गेलेली आहे. बरोबर आहे. थोबाडासारखं तिथं तोंड वाचल्यासारखं, तोंड मोठं झालेली बाजू. ठीक आहे ना. तर त्याला तिकडं ज्या वेळेला आपण पाहतो तेव्हा बिगर संख्या ही नेहमी त्याच्या तोंडाकडच्या भागाकडे यायची आहे आणि स्मॉलर नंबर इज ऑलवेज रिटर्न टू द टॅपरिंग पॉइंट. या पॉइंट कडे स्मॉलर संख्या लिहायची आहे. बरं, इथं आपल्याला लक्षात पण येते ना बेटा, काय लक्षात येत आहे की ज्याचं तोंड मोठं तिकडे बिगर असणार आणि शेपटी मात्र छोटी आहे, तिकडं स्मॉलर संख्या लिहायला लागेल. कळतंय ना? तोंड जिकडे आहे ते मोठी संख्या आणि पॉइंट कुणीकडे आहे ती तिकडे छोटी संख्या आपल्याला लिहायची आहे. लक्षात येतंय? आता मग ह्याला असं काढल्यावर काय म्हणायचं तर लक्षात असू द्या, दिस सिम्बॉल रिप्रेझेंट बिगर दॅन. ओके, देन दिस सिम्बॉल इंडिकेट्स स्मॉलर दॅन and if there is equal to, then you everybody know if both the numbers are same, then we have to put the symbol equal to. दोन्ही संख्या सेम असल्या की इक्वल टू चं सिम्बॉल लिहावं लागेल. आणि लक्ष द्या, हे सिम्बॉल बिगर दॅन इंडिकेट करतं आणि इकडचं सिम्बॉल स्मॉलर दॅन इंडिकेट करतं. आणि सगळ्यात छोटी ट्रिक आहे, जिकडं थोबाड आहे ना त्या चिन्हाचं पेक्षा मोठा, जिकडं थोबाड आहे ते थोबाड त्याच बाजूला करायचे आहे की जिकडे संख्या मोठी आहे. कळतंय ना? आपण असं इमॅजिन करूया की हे तोंड आहे आणि हे शेपटी आहे. ओके, हे तोंड आहे आणि हे शेपटी आहे. तोंड नेहमी मोठ्या संख्येकडे आणि शेपटी नेहमी छोट्या संख्येकडे. आता तोंड इकडे केलंय म्हणजे हे काय आहे? बिगर दॅन. म्हणजे मोठी संख्या इकडं, छोटी संख्या तिकडं. म्हणजे समजा इकडे आपण 10 लिहिलंय आणि इकडे काय लिहावं लागेल? 5 लिहावं लागेल किंवा 10 पेक्षा छोटी कोणती पण संख्या लिहावी लागेल. म्हणताना वाचन करताना कसं करणार? 10 इज बिगर दॅन 5. अंडरस्टँड? याच्या उलट समजा मग इथे 5 आहे. ओके, मग त्या वेळेला काय करावं लागेल? हे सिम्बॉल युज करावं लागेल. पण रीडिंग कसं करावं लागेल? 5 इज स्मॉलर दॅन 10. म्हणून स्मॉलर दॅनचा सिम्बॉल हा आणि बिगर दॅनचा सिम्बॉल हा. दोन्ही सेमच आहेत की. अरे बाबा, एकाचं डायरेक्शन इकडं आहे, एकाचं डायरेक्शन तिकडं आहे. लक्षात येतंय? तर ते योग्य ते सिम्बॉल सुद्धा युज करता आलं पाहिजे. आता जर आपण इथे पाहिलं तर आपल्याला सुद्धा समजा याच ठिकाणी कोणते सिम्बॉल युज करावे लागतील. मध्ये मी एक गॅप टाकतो. ओके, आणि मग आपल्याला सिम्बॉल पुटअप करता येतील. आता इकडे सगळ्या संख्या स्मॉलर आहेत आणि इकडे सगळ्या संख्या बिगर आहेत. सो इन दिस केस
1968 स्मॉलर का बिगर आहे? स्मॉलर आहे. मग स्मॉलर दॅनचं सिम्बॉल कोणतं आहे? हे आहे. म्हणून कोणतं सिम्बॉल येणार? हे. सो 1968 इज स्मॉलर दॅन 2123. याचाच उलट अर्थ काय होतो? तो इकडे आहे म्हणजे ही संख्या बिगर आहे. 2123 इज बिगर दॅन 1968. म्हणजे 1968 ही संख्या 2123 पेक्षा छोटी आहे. ह्याचा दुसरा अर्थ काय निघतो? याचा दुसरा अर्थ हा निघतो की 2123 ही 1968 पेक्षा मोठी आहे. आणि ह्यालाच आपण म्हणणार आहे तर कम्पेअरिंग नंबर्स. काय म्हणणार आहेत? कम्पेअरिंग नंबर. सेम सिम्बॉल्स वी कॅन पुट हिअर. अशा पद्धतीने दीज ऑल नंबर्स आर स्मॉलर दॅन द नेक्स्ट नंबर्स. इकडचे सगळ्या संख्या ह्या पुढच्या संख्यांपेक्षा कशा आहेत? स्मॉलर आहेत. ओके. हे सिम्बॉलिक प्रेझेंटेशन सुद्धा आपल्याला व्यवस्थित जमलं पाहिजे. मला वाटतं ह्या दोन महत्वाच्या कन्सेप्ट आपल्या लक्षामध्ये आल्या असतीलच. लक्षात आल्यात ना? आणि जर आल्या असतील तर गप्प काय बसलाय मग? लाईक करा, शेअर करा. पुन्हा पुन्हा असे व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब पण करा. ओके, बाय.